साहित्य रसिक हो नमस्कार. सर्वप्रथम तुम्हाला सगळ्यांना नवीन वर्षाच्या खूप शुभेच्छा. नवीन वर्ष आहे, नवीन युग आहे आणि एक प्रकारे हे पर्व सुद्धा नवीन आहे. म्हणूनच नवीन तंत्र आणि पुस्तक प्रकाशन सोहळ्याचे स्वरूप सुद्धा नवीन आहे. ऑनलाईन प्रकाशन सोहळा. राजहंस प्रकाशन ही मराठी साहित्यातील एक अत्यंत महत्त्वाची प्रकाशन संस्था. केवळ राजहंस परंपरेतील पुस्तक म्हटलं की वाचकांना त्या पुस्तकाचा विषय, आशय आणि पुस्तक निर्मितीचा दर्जा याची हमी मिळते. विविध विषयांच्या पुस्तकांचे प्रकाशन करण्यामध्ये राजहंस प्रकाशनाचा खूप मोलाचा वाटा आहे. गेली अनेक दशके राजहंस प्रकाशन वाचकांच्या वैचारिक, सांस्कृतिक विचारांचे भरणपोषण करणारी प्रकाशन संस्था म्हणून आजपर्यंत कामगिरी करते. आणि आज तुमच्यासमोर एक नवीन कादंबरी घेऊन आली आहे. या कादंबरीचे लेखक आहेत अभिराम भडकमकर. मराठीमध्ये नाटक आणि कादंबरी हे दोन्ही फॉर्म अत्यंत सशक्तपणे पेलणारी फार कमी लोक आपल्याला बघायला मिळतात. आणि अलीकडच्या काळात यामध्ये एक अत्यंत महत्त्वाचं नाव जोडलं गेलंय, ते म्हणजे अभिराम भडकमकर. साठोत्तरी रंगभूमीवरचे वेगवेगळे प्रयोग करणारे नाटककार म्हणून अभिराम भडकमकर आपल्या परिचयाचे आहेत. याशिवाय चित्रपटातील भूमिका, विविध पटकथांच्या लेखनासाठी आणि आम्ही असू लाडके सारखे आंतरराष्ट्रीय दर्जाच्या महोत्सवांमध्ये पुरस्कार प्राप्त चित्रपटाचे दिग्दर्शक म्हणून सुद्धा अभिराम भडकमकर आपल्या परिचयाचे आहेत. परंतु राजहंस प्रकाशनाने त्यांच्यातल्या कादंबरीकाराची त्यांना जाणीव करून दिली. एकाच विषयामध्ये न अडकलेला किंवा एकाच अनुभव विश्वाच्या, भावविश्वाच्या आवृत्त्या काढत न बसलेला, तर नेहमी वेगवेगळ्या विषयांचे आणि वेगवेगळ्या संकल्पनांचे विषय घेऊन आपल्या समोर येणारा कादंबरीकार म्हणून अभिराम भडकमकर आपल्या सगळ्यांना परिचयाचे आहेत. आणि आता ते आपल्यासमोर त्यांची चौथी कादंबरी घेऊन येत आहेत, ती म्हणजे सीता. असा हा बालगंधर्व, ॲट एनी कॉस्ट आणि इन्शाल्ला यानंतर त्यांची राजहंस प्रकाशनासोबतची ही चौथी कादंबरी, ती म्हणजे सीता. काय आहे सीता? जाणून घेऊया या कादंबरीचे आणि राजहंसचे संपादक, ज्येष्ठ अनुवादक श्रीयुत श्री सहस्त्रबुद्धे यांच्याकडून. अभिराम भडकमकर यांच्या सीता या कादंबरीच्या प्रकाशनासाठी आपण सगळे एकत्र आलो आहोत, याचा खूप आनंद वाटतो. ही कादंबरी त्यांनी लिहिली आणि राजहंस प्रकाशनाने ती प्रकाशित करायचं ठरवलं. त्यावेळेला असं विशेष वाटलं होतं मला की आत्तापर्यंतच्या त्यांच्या ॲट एनी कॉस्ट, असा बालगंधर्व आणि इन्शाल्लाह ह्या 3 कादंबऱ्यात अगदी वेगवेगळे विषय हाताळणाऱ्या अभिरामनी सीता हा ऐतिहासिक पौराणिक विषय का बरं निवडला असेल, का त्यांना तो आवडला असेल. आणि आत्तापर्यंत सीता या विषयावर सगळ्या भाषातनं, सगळ्या माध्यमातनं इतकं काही प्रकाशित झालेलं आहे की त्याच्यापेक्षा आता या कादंबरीत आपल्याला वेगळं काय वाचायला मिळणार आहे, असा एक साहजिक वाटलं, उत्कंठा वाटली. आणि जेव्हा कादंबरी वाचून संपवली तेव्हा ती उत्कंठा अगदी सुफल संपूर्ण झाली, असा आनंद मिळाला. काय असं वेगळं विशेष आहे या कादंबरीत? तर सीता ही जी व्यक्तिरेखा अभिरामने उभी केलेली आहे ती कमालीची, विलोभनीय आहे. ती कुठल्याच साच्यामध्ये बसणारी नाही. आत्तापर्यंत सीतेचं आपण जे व्यक्तिमत्व पाहिलेलं आहे ते प्रामुख्याने वेगवेगळ्या दुर्दैवाच्या फटक्यांनी पीडित, अन्यायग्रस्त, अबला अशा तऱ्हेचं चित्रण बहुसंख्य माध्यमातून होत आलेलं आहे. अभिरामने मात्र ह्यापेक्षा अगदी वेगळी अशी सीता उभी केली आहे आणि ती अगदी सुरुवातीपासून केली. म्हणजे तिच्या बालपणापासून जेव्हा ती जनकराजाकडून आणि इतरांकडून तत्त्वज्ञान, तर्कशास्त्र आणि राज्यशास्त्र यांचे धडे घेते, तिथपासून ते अगदी शेवटपर्यंत
ती प्रत्येक अन्यायाविरुद्ध, प्रत्येक चुकीच्या गोष्टीविरुद्ध खंबीरपणाने उभी राहते आणि आपलं असा एक विचार ठामपणाने मांडते. ही गोष्ट किती सुंदर आहे. अशा प्रकारच्या स्त्रिया त्या काळात होत्या हे आपल्याला निश्चितपणे माहिती आहे. ब्रह्मवादिनी होत्या, शूर होत्या, लढणाऱ्या होत्या. परंतु सीता हे या सगळ्यांचं रसायन आहे आणि तरीसुद्धा ती अतिशय माणूस आहे. ती तत्वचर्चाही करते, चिंतन, आपलं स्वतंत्र चिंतन मांडते. पण त्याचबरोबर ती मोहात पडते, प्रेमात पडते, तिला पश्चात्ताप होतो, तिच्या हातून चुका होतात, तिला रडू येतं, ती क्वचित मूर्छित होते. ह्या सगळ्यासह कादंबरीच्या शेवटी आपल्याला असं बिलकुल वाटत नाही की सीता ही एक दुर्बल स्त्री होती. आपल्या मनावर संस्कार हा राहतो की अरे काय सुंदर उभी राहिली ही सगळ्या प्रकारच्या अन्यायांच्या विरोधात. विशेषतः अभिरामनी आपल्या कल्पनेतून सीतेच्या समोर उभं राहण्यासाठी 2 खलनायक फार अप्रतिम निर्माण केले आहेत. एक आहे छद्ममूर्ती आणि दुसरे विकटकीर्ती. हे दोघेही आहेत विचारवंत, बुद्धिवंत आणि त्यांनी सगळी त्यांची बुद्धी, हुशारी ही रावणवादाच्या, रावणाचं तत्त्वज्ञान, रावणाचे विचार आणि रावणाची जीवनपद्धती लोकप्रिय करण्यासाठी, राबवण्यासाठी खर्ची घालत आहेत. त्यामुळे मंदिरांच्या जागी ते द्यूतगृह आणि मदिरालय बांधत आहेत. ह्या सगळ्यांशी सीतेचा अगदी सुरुवातीपासून संघर्ष उडतो आणि सीता कुठेही आपला तोल न गमावता त्यांचं जे राक्षसी तत्त्वज्ञान आहे त्याचा सामना कशा तऱ्हेने करते आणि अगदी कादंबरीच्या शेवटापाशी छद्ममूर्तींचा निकराचा पराभव ती कसा करते हे खरोखरी अनुभवण्यासारखी गोष्ट आहे. दुसरी ह्या कादंबरीतली मला अतिशय भावलेली गोष्ट म्हणजे लेखकांनी वाल्मिकी हे रामायणाचे निर्माते यांनाही या कादंबरीत एक पात्र म्हणून सहभागी करून घेतलं आहे. आणि ते दुय्यम पात्र नाही, याचं कारण रामायणाची ही सगळी निर्मितीची कथा जी आहे ती वाल्मिकींच्या आणि नारदमुनींच्या संभाषणातून त्यांनी त्यात पहिल्यापासून आणलेली आहे आणि ती शेवटापर्यंत इतक्या मनोभावे नेली आहे की त्यांनी आजच्या काळातसुद्धा वाल्मिकींना आणि नारदमुनींना उपस्थित करून मनाला अतिशय भिडणारं चित्रण केवळ सीतेचंच नव्हे तर जवळजवळ प्रत्येक व्यक्तिरेखेचं या कादंबरीत केलेलं आहे. आणि अशा तऱ्हेच्या बलाढ्य व्यक्तिरेखा हे या कादंबरीचं फार मोठं यश आहे असं मला आवर्जून आपल्याला सांगावंसं वाटतं. ह्या कादंबरीत आणखी एक धागा फार महत्त्वाचा आहे. तो असा आहे की नियती, कर्म, पूर्वसंचित आणि प्रारब्ध हे जे सगळ्याच माणसांच्या आयुष्यावर जबरदस्त प्रभाव टाकणारे 4 घटक आहेत, ह्यांचा उहापोह सीतेनी अगदी सुरुवातीपासून शेवटपर्यंत केलेला आहे. या सगळ्या प्रवासात ती शिकत जाते. ह्या 4 घटकांबद्दलची तिची मतं थोडीशी का होईना बदलत जातात. त्याचे पुरावे जमा होतात आणि ती इतरांनाही त्यामध्ये सहभागी करून घेते. कुठल्याही तऱ्हेची जड भाषा न वापरता ह्या 4 घटकांसंबंधीचं आणि विशेषतः त्यातल्या नियती आणि कर्म ह्या 2 गोष्टींबद्दलचं चिंतन सीतेने किती सुंदर, किती प्रभावीपणे मांडलेलं आहे हेही मुळातनं वाचण्यासारखं आहे. खूप बोलता येईल असं ह्या कादंबरीबद्दल, पण शेवटी मी अगदी अवश्य हे म्हणेन की ही कादंबरी हा निव्वळ व्यक्तींमधला किंवा 2 राजांमधला संघर्ष नाही, तो 2 विचारांमधला संघर्ष आहे. एकीकडे रामराज्याचा विचार आहे, दुसरीकडे रावणवादाचा विचार आहे. या दोन्हीची ही जी लढाई आहे ती बुद्धिबळासारखी आहे. म्हणजे बुद्धीही त्यात महत्त्वाची आहे आणि बळही त्यात महत्त्वाचं आहे. ही दोन्ही प्रकारची लढाई सीता कशी लढते हे ह्या कादंबरीची नायिका म्हणून फार जवळून पाहता आलं. याबद्दल मी स्वतःला भाग्यवान समजतो आणि माझी अशी खात्री आहे की हे भाग्य हजारो मराठी वाचक अगदी आवर्जून अनुभवतील. धन्यवाद. सीतेचे शीलहरण न करणारा रावण हा अतिशय सभ्य होता हे आजकाल आपल्याला ऐकवण्यात येतं.
या अभिवाचनातून जाणून घेऊया यामागील नेमकं सत्य. सादर करतायत ज्येष्ठ अभिनेत्री संयोगिता भावे. सीते, यापुढे जर रावणाने बलानी शीलहरण केलं तर अन्याय झाला असं म्हणू नकोस. त्यापेक्षा आपणहून स्वाधीन हो, म्हणत महर्षी छद्ममूर्ती ताडताड चालत बाहेर पडले. सीतेच्या पायाखालची जमीनच सरकली. खरंच रावणाने बलप्रयोग केला तर त्याआधी प्राणत्याग करायला हवा. तिने त्रिजटेला विनवलं. त्रिजटे सखे, माझं दुःख तू जाणतेस. रावणाने बलप्रयोग केला तर काय होईल माझं? मला एक छोटं शस्त्र आणून दे. रावणाने असा प्रयत्न केला तर मी माझा प्राण त्यागेन. त्रिजटा शांत होती. तिने शांतपणे आधी त्या महर्षींसमोर ठेवलेली फळं भिरकावून दिली. त्यांनी स्पर्श केलेली फळं तिला दृष्टीसमोरही नको होती. मग तिने आसनं बाजूला रचली. राक्षसींना बाजूला जायला सांगितलं. ते पाहून जानकीचा धीर सुटायला लागला. त्रिजटे, तू अशी शांत कशी? माझ्या मनातली वादळं जाणवत नाहीत का तुला आता सुद्धा? त्रिजटेने स्मित केलं. जानकीला हाताला धरून खाली बसवलं. मग ती बोलू लागली. तो पापी रावण तुझ्यावर बळाने हात टाकूच शकत नाही. का? त्याला कोण अडवणार? इथल्या कणाकणावर त्याची सत्ता आहे, सीता म्हणाली. मग अजून का थांबला? का मसणात बसून पिशाच्यांच्या पूजा घालतोय? त्रिजटेने विचारलं. तशी सीता निरुत्तर झाली. तो डोमकावळा म्हणाला तसा रावण संयम बाळगतोय, तुझ्या मनपरिवर्तनाची प्रतीक्षा करतोय असं वाटतं तुला? अगं रामप्रिये, रावण तुझ्याशीच काय, पण कुठल्याही स्त्रीशी तिच्या संमतीशिवाय रथ होऊच शकत नाही, बलात्कार करू शकत नाही. का? तो लंकापती आहे, त्याला काय अशक्य आहे? सीतेने आश्चर्याने विचारलं. शक्य असतं तर थांबून राहिला असता तो, त्रिजटा म्हणाली. पण अजून सीतेचा संभ्रम दूर झाला नव्हता. ब्रह्मकन्येच्या शापात बांधला गेलाय तो, त्रिजटा बदली. काय? सीतेचे नेत्र विस्फारले गेले. होय, पुंजिकत्सलेच्या शापाच्या भयानं. ब्रह्मकन्या पुंजिकत्सला एका युवकाच्या प्रेमात होती. तो तिच्यावर जीवापाड प्रेम करत होता. एकदा ती त्याला भेटून परतत होती. तिच्या मनात त्याचंच ध्यान होतं. रावणाची पापी कामातुर दृष्टी तिच्यावर पडली. त्यानं तिला अडवलं. तिने विनवण्या केल्या, हात जोडले, पण त्या कामांधानं तिच्यावर बलात्कार केला. तेव्हा जानकी थरारली. या मानी कन्येनं मृत्यूला कवटाळलं, पण मरताना रावणाला शाप दिला. यापुढे जेव्हा जेव्हा एखाद्या स्त्रीशी तिच्या मर्जी विरुद्ध बळाने संग करशील, तेव्हा तुझ्या मस्तकाची 100 शकलहून तुझ्याच पायाशी लोळण घेतील. रावण हसला, उन्मत्तपणे हसला. पण तिचं मन सच्च होतं, प्रेम पवित्र होतं. तिने शापवाणी उच्चारली, त्याच वेळी आकाशवाणी झाली, तथास्तु पुंजकत्सले. आणि ते ऐकून तिने प्राण सोडले. मग मात्र रावण भेदरला. तेव्हापासून रावण कुणाशीही बळानी संग करू शकत नाही, करू धजतच नाही. अगं, म्हणून तो तुला विनवणी करतोय, मंथणी करतोय, तुला आमिष दाखवतोय, आणि तरीही तू बधत नाहीस. मग केवळ धमकावतोय. तू निश्चिंत राहा, तुझ्या शीलाला धक्काही लावू शकत नाही तो. त्या ब्रह्मकन्येचे किती उपकार आहेत ना स्त्री जातीवर. सीतेने मनोमन तिला वंदन केलं. आता जाणून घेऊया सीता ही कादंबरी लिहिण्यामागची प्रेरणा आणि प्रक्रिया स्वतः या कादंबरीचे लेखक अभिराम भडकमकर यांच्याकडून. नमस्कार.
पाहता पाहता आज माझ्या 4थ्या कादंबरीचं प्रकाशन होत आहे. सूत्रसंचालक योगेश आत्ता असं म्हणाला की राजहंसनं माझ्यातल्या कादंबरीकाराची मला जाणीव करून दिली. आणि खरोखरच ही गोष्ट खरी आहे. रामायण किंवा रामकथा ही भारतीय माणसाच्या जीवनाचं एक अंग आहे असं आपल्याला म्हणता येईल. लहानपणी मनोरंजनाच्या माध्यमातून आणि नंतर चिंतनाच्या माध्यमातून तो रामकथेशी कायमच जोडला गेलेला असतो. माझ्या बाबतीमध्ये लहानपणी रामकथा ऐकल्यानंतर, रामायण ऐकल्यानंतर थोड्याशा कळत्या वयामध्ये मैथिली शरण गुप्त यांचं साकेत, ग. दी. माडगुळकरांचं गीतरामायण आणि मोरारी बापू हरियाणी यांनी सांगितलेल्या 10 दिवस सलग सांगितलेल्या रामकथेचा माझ्यावरती खूप प्रभाव पडला. पण गेली काही वर्ष पुन्हा एकदा मी रामायणाकडे वळलो आणि मग वाल्मिकी रामायण वाचून काढलं. मग तुलसी रामायण, अध्यात्म रामायण, वशिष्ठ रामायण या सगळ्याच्या वाचनात माझ्या असं लक्षात आलं की या पानापानांच्या मध्ये दडलेल्या सीतेचं एक वेगळंच रूप मला दिसतं आहे. हे मला दिसलेलं रूप म्हणजेच माझी सीता ही कादंबरी. मधल्या काळामध्ये अर्थातच सर्वच भारतीय माणसांच्या मनामध्ये ज्या पद्धतीने सीतेचं एक चित्रण करण्यात आलं होतं की आपल्याला वाटायला लागलं होतं की ती अबला आहे, ती अन्यायग्रस्त आहे, राम हा एक अत्यंत अन्याय करणारा राजा आहे, त्या पद्धतीचा त्या सगळ्याचा माझ्यावरही नाही म्हटलं तरी थोडासा परिणाम झाला. पण या सगळ्या गोष्टींच्याकडे पाहत असताना या सगळ्या मांडणीतल्या काही फटी मला दिसत होत्या. स्त्रियांना शिक्षण दिलं जात नव्हतं असं म्हणावं तर मला गार्गी, मैत्रेयी, अहिल्या या सगळ्या जणी दिसत होत्या. स्त्रिया घरामध्ये बंद होत्या असं म्हणावं तर कैकेयी समक्ष दशरथाबरोबर युद्धावर गेलेली मला दिसत होती. आणि मग माझ्या असं लक्षात आलं की या सगळ्याकडे एका वेगळ्या नजरेने त्याचा शोध घेतला पाहिजे. आणि तो माझा शोध म्हणजेच सीता ही कादंबरी. यातली सीता ही शोधत असताना, तिची सगळी रचना करत असताना मला असं लक्षात आलं की ती विचारी आहे. लहानपणी तिला राजनीतीचे धडे जनक राजाने दिलेले आहेत. त्यानंतर तिनं घेतलेले प्रत्येक निर्णय हे तिचे स्वतःचे निर्णय आहेत. म्हणजे वनवास हा फक्त रामाला दिला होता, पण मीही त्याच्याबरोबर वनवासाला जाईन हा सीतेचा स्वतःचा निर्णय होता. तू घरामध्ये बसून राहा, घराच्या बाहेर पडू नकोस, ही लक्ष्मणानं आखून दिलेली रेखा, ही लक्ष्मण रेखा तिने ओलांडली. कारण दारामध्ये एक साधू उभा आहे, एक तपस्वी उभा आहे, त्याचं स्वागत आणि आतिथ्य मला केलंच पाहिजे, हा निर्णय तिचा होता. असे विविध प्रकारचे निर्णय मला तिचे दिसायला लागले. आणि माझ्या असं लक्षात आलं की आत्तापर्यंत आपल्या मनावरती कोरली गेलेली किंवा कोरण्यात आलेली सीता या पलीकडे एक सीता आहे आणि तिचा मी शोध घेण्याचा प्रयत्न केला, तिचा मी अभ्यास करण्याचा प्रयत्न केला. ती ही माझी सीता या कादंबरीमधली सीता आहे. आणि ज्या क्षणी तिला कळलं की रावण आपल्यावर बळजबरी करूच शकत नाही कारण रावणाला शाप आहे, तेव्हा तिची काळजी मिटली, तिची चिंता गेली. पण तिच्या मनामध्ये नवीन एक चिंता निर्माण झाली रामराज्याची. कारण स्वातंत्र्य लढ्यामध्ये मशगूल झाल्यानंतर, स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पुढे काय याचं काहीच व्हिजन नसल्यावर कशी अनेक दशकं एखाद्या देशाची वाया जाऊ शकतात हे जगामधल्या अनेक राष्ट्रांनी अनुभवलेलं आहे. सीतेला माहीत होतं हा लढा आहे, हा लढा संपणार, हा लढा संपल्यानंतर पुढे काय. ती रामराज्याचं चिंतन करायला लागते. रामराज्याचा एक रोडमॅप तिच्या डोळ्यासमोर तयार व्हायला लागतो आणि तो रोडमॅप करणारी, रामराज्याची व्याख्या ही समत्व आहे हे ठासून सांगणारी सीता ही माझ्या कादंबरीमध्ये आहे. अर्थात हे सगळं मांडत असताना काही लोककथांचा आधार मी घेतला, वेगवेगळ्या रामायणांचा आधार मी घेतला. आणि अर्थात मला असं वाटतं की मी एक भाग्यशाली लेखक आहे कारण मी या मातीतला लेखक आहे. आणि या मातीमध्ये आपला धर्म, आपली संस्कृती, आपले धर्मग्रंथ, आपल्या धारणा यांचं पुनर्अवलोकन करण्याचं एक स्वातंत्र्य आहे जे अन्य ठिकाणी आपल्याला आढळत नाही. ते स्वातंत्र्य मी घेतलं आणि पुन्हा एकदा मी माझ्या पद्धतीने सीतेकडे पाहण्याचा प्रयत्न केला. यामध्ये दुसरा एक स्तर जो आहे तो वाल्मिकी हे रामायण लिहित असताना एका लेखकाची जी रचना प्रक्रिया आहे त्या रचना प्रक्रियेकडे सुद्धा मी पाहण्याचा प्रयत्न केला आहे. आणि मग माझ्या असं लक्षात येतं की वाल्मिकी हे आपलं श्रद्धास्थान आहे आणि तो आद्य लेखक आहे असं आपण त्यांच्याबद्दल म्हणतो. पण एक लेखक म्हणून मी त्यांच्यातली लेखनाची प्रक्रिया समजून घेण्याचा प्रयत्न केला. ती समजून घेण्याची प्रक्रिया म्हणजे माझी सीता ही कादंबरी आहे. माझ्या या प्रयत्नाला राजहंस प्रकाशननी
इतक्या चांगल्या पद्धतीने दाद दिली आणि पुस्तक रूपाने आज या ठिकाणी हे पुस्तक प्रकाशित होतं आहे, याचा मला पूर्ण आनंद आहे. पण काही लोकांचे आभार मानणं या ठिकाणी मला अत्यंत आवश्यक आहे. दिलीप माझगावकर जे या संपूर्ण प्रोसेसमध्ये मार्गदर्शकासारखे माझ्याबरोबर होते. अत्यंत आत्मीय तळमळीने या संपूर्ण कादंबरीचं संपादन ज्यांनी केलं ते शिरीष सहस्त्रबुद्धे. या प्रक्रियेमध्ये चर्चेसाठी सतत उपलब्ध असणारे प्रशांत दीक्षित, राजहंस प्रकाशन कर्मचारी वर्ग, या सगळ्यांचा मी अत्यंत आभारी आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझ्या मनामधली सीता मुखपृष्ठांच्या माध्यमातून आणि रेखाचित्रांच्या माध्यमातून ज्यांनी सजीव केली ते अतिशय सुरेख असे चित्रकार संजय शेलार कोल्हापूरचे, त्यांचे मी अत्यंत मनापासून आभार मानतो. पण त्याचबरोबर आज या कार्यक्रमाला या ठिकाणी उपस्थित असलेल्या ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर अरुणा ढेरे, त्याचबरोबर ज्येष्ठ साहित्यिक मंगला गोडबोले यांचंही मी अत्यंत मनापासून आभार मानतो. पण मला विशेष आभार मानायचे आहेत माझ्या आईचे आणि माझ्या वडिलांचे, जे आज जरी हयात नसले तरी रामायण त्यांनी माझ्यापर्यंत पोचवलं. ते मी या निमित्ताने आपल्यापर्यंत पोचवतो आहे. आपण त्याचं स्वागत कराल अशी माझी खात्री आहे. धन्यवाद. आता मराठी साहित्य विश्वातील विनोदाचे दालन समृद्ध करणाऱ्या आणि विविध विषयांवर सकस लिहिणाऱ्या ज्येष्ठ साहित्यिक मंगलाताई गोडबोले यांचा सीता या कादंबरीविषयीचा अभिप्राय आपण ऐकूया. अभिराम भडकमकर यांनी लिहिलेली सीता ही कादंबरी प्रकाशित होण्यापूर्वीच माझ्याकडे वाचनासाठी आलेली होती. त्यावेळी माझी पहिली प्रतिक्रिया खरं म्हणजे फार उत्साहाची नव्हती. मला असं वाटत होतं की लहानपणापासून आपण रामसीतेच्या गोष्टी वाचत आलो, चित्रपटात बघत आलो, मालिका झाल्या, चित्रमाला झाल्या, किती प्रकारे, आणि मग शेवटी तर गीतरामायणाचा एक अजरामर संस्कार आपल्यावर. तर आता नवीन काय सांगणार अशी थोडी माझ्या मनामध्ये हुरहुर होती. इतक्या माध्यमातून भेटलेली रामसीता आता भडकमकरांसारख्या आधुनिक रंगभूमीशी चित्रपटाशी जोडलेल्या व्यक्तीच्या नजरेतून कशी वेगळी दिसेल ह्याचा शोध घ्यायला लागल्यावर मात्र माझं मन या पुस्तकामध्ये चांगलंच रमायला लागलं. पूर्वी वाचलं होतं की महाकाव्य म्हणजे काय, तर महाकवी ते लिहून बाजूला सरतो, पण नंतर पिढ्यानपिढ्या माणसं त्याच्यात जी भर घालतात आणि ते अर्थाच्या ज्या नाना शक्यता दाखवतं ती त्याची शक्ती असते, म्हणून ते महाकाव्य असतं. तर अर्थातच रामायण महाभारताच्या बाबतीत तर हे त्रिकालबाधित सत्यच आहे. ह्या पार्श्वभूमीवर भडकमकर ह्यांना सीता कशी कळली आहे आणि सीतेच्या अनुषंगाने संपूर्ण रामायण कसं कळलं आहे त्याचा शोध या पुस्तकातनं घ्यायची संधी मला मिळाली आणि मी त्यात रमत गेले. पहिली गोष्ट म्हणजे खूप लहानपणी भेटलेली अनेक माणसं, अनेक चित्रविचित्र नावं मला भेटली. अगदी मेघनादापासून छद्ममूर्ती काय, विकटकीर्ती काय, महर्षी वेदांग काय, ते यज्ञयाग, ते वातावरण, ते वन, त्यात हिंडणारी हरिण शावकं, हे सगळं असं खूप पूर्वजन्मीसारखं वाटत होतं. ते या पुस्तकाच्यामुळे मला पुन्हा नव्याने भेटलं. अतिशय बारीक तपशील तेव्हाच्या राजजीवनाचे असतील, जनसामान्यांच्या जीवनाचे असतील, तेही मला वाचायला मिळाले. आणि नकळत मी जणू काही रामायण काळामध्ये ओढलीच गेले. ह्या सगळ्या बाबतीत मला महत्त्वाचं आणि विशेषत्वाने वेगळं काय वाटलं ते ह्या निमित्ताने सांगते. ते म्हणजे ह्यातल्या सर्व स्त्री व्यक्तिरेखा ह्या माझ्या कल्पनेच्या बाहेर बुद्धिमान, विचारी, तर्कशुद्ध विचारांच्या आधारे जीवनाकडे बघणाऱ्या अशा जेव्हा मला दिसल्या तेव्हा जरा माझ्याही विचाराला चालना मिळाली. मग त्याच्यात उर्मिला आहे, सीता अर्थात आहेच, मंदोदरी आहे, अनेक महिला, कैकई आहे, शबरी आहे, शूर्पणखा आहे, ह्यातल्या अनेक महिला स्वतःच्या जीवनातल्या गंभीर प्रश्नाच्या बाबतीतसुद्धा भावनिक होऊन बघत नाही आहेत. त्या तर्काच्या कसोटीवर त्याचा अर्थ लावतायत. हे मला अतिशय स्वागतार्ह असं वाटलं. त्यातला एक छोटासा तुकडाच मी आता वाचून दाखवते. उदाहरणार्थ उर्मिलाचं आणि जानकीचं, सीतेचं
एकाच वेळी लग्न ठरतं ही गोष्ट आपल्याला माहिती आहे. आणि ह्या दोघी एकाच कुटुंबात आता जाणार आहेत. अशा वेळी त्या आपल्या भावी पतींचं, आपल्या सासरच्या जीवनाचं वर्णन करत असत्या तर ते कदाचित सहज वाटलं असतं. पण ह्या स्त्रियांचा दृष्टिकोन वेगळा आहे बघा. त्या ते नाही आहेत बोलत. त्या काय बोलत आहेत की आपण दोघीही बहिणी आहोत, पण आपण सहोदर नाही आहोत. कारण सीता भूमीतून जन्मलेली. पण ह्याच्यावरती पुन्हा उर्मिलेसारखी स्त्री काय म्हणते की अगं सहोदर तर पशुपक्षीही असतात, पण नातं माणूस निर्माण करतो. म्हणजे आपलं नातं हे सहोदर असण्यापेक्षा किती मौलिक आहे असा विचार उर्मिलेनी करावा हे मला तरी कधी सुचलं नसतं. ह्या दृष्टीने मला ह्याच्यात खूपदा डोळे उघडणारं काहीतरी आहे की काय असा भास झाला. ह्याच संदर्भात पुढे सीता संपूर्ण जीवनाचाच विचार करते आहे. वैवाहिक जीवनाचा नाही, भावी सुखाचा नाही, जीवनाचा अर्थ कसा लावते, काय आहे हे आयुष्य, प्रयोजन काय ह्याचं, कुठून तरी मी इथे आले, आता दुसरीकडे जाऊन रुजायचं, काय मिळतं ह्या प्रवासात आणि करायचाच का हा प्रवास. बरं ह्यात आपले निर्णय किती आणि नियतीचे निर्णय किती. मी तर इथे आले नाही, मी आणले गेले. आता इथून नियतीने ठरवलं तिथे मी जाणार. यात माझं असं काय आहे. आणि माझं असं काहीच नसेल तर ह्या कर्माच्या पापपुण्याचा जिम्मा माझ्या कपाळी कसा बरं. कायमच माझ्या बाजूने दान पडत आलंय ते का. ही नियती माझ्यावर इतकी प्रसन्न का. असा प्रश्न जेव्हा सीतेला पडतो तेव्हा मला सीतेला आणि तिचं हे चित्रण करणाऱ्या लेखकालाही दाद द्यावी असं वाटतं की तो किती तिच्या मनात शिरला आहे अशासारखं वाटतं. सीतेचा आणि छद्ममूर्तींचा एक संवाद आहे. त्याच्यात स्वातंत्र्य, अनिर्बंधता ह्याचा पुष्कळ विचार केलेला आहे. तोही मला खूप आवडला की सीता नम्रपणे पण ठामपणे त्यांना सांगते की अनिर्बंध असतं ते स्वातंत्र्य नाही, तो स्वैराचार असतो. ज्याला त्यात लाभ असतो तो त्याचं समर्थन करतो. जो दुर्बल असतो त्याला दुसऱ्याच्या स्वैराचाराचं बळी व्हावं लागतं. शूर्पणखेचं उदाहरण घ्या. तिचा लाभ असेस्तोवर तिला स्वैराचार हवा हवासा वाटला, पण अनिर्बंध साम्राज्य विस्ताराचं स्वप्न पाहणारा रावण तिच्याच पतीची हत्या करतो तेव्हा तिला तो अन्याय वाटतो. म्हणजे स्वतःची कौटुंबिक नातीसुद्धा तर्काच्या कसोटीवर तपासून बघण्याची एक विचाराची स्पष्टता या महिलांमध्ये ह्या पुस्तकात दाखवलेली आहे. ती अत्यंत स्वागतशील आहे आणि तिच्या दृष्टीने हे पुस्तक अतिशय वाचलं जावं असं मी म्हणेन. म्हणजे मंदोदरीसारखी स्त्रीसुद्धा नवऱ्याला जाब विचारते. आपल्याला रावण म्हणजे क्रूरकर्मा, भीतीदायक अशी सगळी चित्र डोळ्यापुढे असतात. असं असताना मंदोदरी मंचकावर बसून विचार करते. तिला तिच्या नव्हे तर लंकेच्या सुखाची चिंता आहे. मला ह्या गोष्टी फार महत्त्वाच्या अशासाठी वाटतात की ह्या सगळ्या महिला एकीकडे अतिशय बंदिस्त, पराश्रयी असं जीवन जगतायत, पण त्या सगळ्यांना आपल्या राज्यांची चिंता आहे, जनसामान्यांची चिंता आहे. आणि हे काम जे काय त्यांच्या विचारांची झेप आहे ती अतिशय दाद देण्यासारखी आहे असं वाटतं. आपण सेतुबंधन, खारीचा वाटा हे सगळं खूप वाचलेलं आहे. खारच नव्हे तर इथे आणखीही वानर आहेत, अस्वल आहेत, अमुक आहेत. ह्यांना काय कळत होतं. ह्यांनी बुद्धीने विचार करून ह्यात भाग घेतला का, काय केलं. त्याच्यावर सीतेने जे म्हटलं आहे ते कदाचित सार्वकालिक सत्य असेल. ह्याचा अर्थ सारं वातावरण सकारात्मक आहे. खारीच्या हृदयाला ते वातावरण जाणवलं. हे काहीतरी भलं काम आहे हे तिच्यापर्यंत पोचलं आणि ती आपला वाटा उचलू लागली कोणत्याही अपेक्षेविना. म्हणजे बघ, प्रजेतला प्रत्येकजण बुद्धिवंत नसतो, त्याला कूटनीती कळत नसते, पण त्याला किमान असं वाटलं पाहिजे की राज्यात जे काही चाललं आहे ते राज्याच्या भल्याचं आहे, तर तो त्याचं योगदान आनंदाने देईल.
आता ह्याच्यात रामराज्याचा सारांश सीतेने सांगितलेला आहे की रामराज्य सर्वांचं भलं करणार आहे, म्हणून माणसं त्याच्याकडे इतकी निर्बंध अशा ह्यांनी बघतायत आणि खुद्द सीताही त्याच्यापुढे सदैव नतमस्तक आहे. त्याचं वातावरण निर्मिती, भाषा, म्हणजे एकीकडे धर्मांतरित मुसलमानांची भाषा लिहिणारा हा लेखक आता पुन्हा ही भाषा लिहू शकतो आहे, हेही मला विशेष करून नोंद घ्यावं असंच वाटतं. आणि कुठेही भक्तीला अधिक माप देऊन तर्काशी कुठेही फारकत घेतलेली नाही. उलट संपूर्ण रामायण एका तर्काच्या कसोटीवर आणि एका काही विशिष्ट दृष्टिकोनातून बघून लिहिलेलं आहे. हा प्रयत्न निश्चितच स्तुत्य आहे असं मला वाटतं. मी असं म्हणेन की ह्या समंजसपणा, ही विचारांची खोली, ह्याच्यापर्यंत जास्तीत जास्त जाण्याचा प्रयत्न अभिराम भडकमकर यांनी या पुस्तकाच्या रूपाने केलेला आहे. या प्रयत्नाचं मी तर स्वागत केलेलंच आहे, पण सर्व मराठी वाचकांनी ते आवर्जून करावं असं या निमित्ताने मी सुचवते. सीता आणि मंदोदरी या रामायणातील 2 अत्यंत महत्त्वाच्या स्त्री व्यक्तिरेखा. सीतेसाठी राम हजारो योजने ओलांडून गेला, मात्र शेजारीच मंचकावर पहुडलेल्या मंदोदरीच्या हृदयापर्यंतही रावण पोहोचू शकला नाही. कादंबरीतील या दोघींच्या भेटीचा एक हळूवार प्रसंग सादर करतील ज्येष्ठ अभिनेत्री मधुरा वेलणकर. त्रिजटेकडून सभेतील वार्ता सीतेच्या कानावर पडली होतीच. लंकेत विभीषणासारखा समंजस विद्वान होता, तोही रावणानं गमावला. आता त्याचा विनाश जवळ येत आहे असं तिला वाटलं. तिच्या मनातला विभीषणाबद्दलचा आदर अधिकच वाढला. इतक्यात एक राक्षसी धावतच आत आली. तिच्या मुद्रेवर विस्मयाचे भाव होते. जणू तिने जे पाहिलं त्यावर तिचाच विश्वास बसत नसावा. काय झाले? जानकीनं विचारलं. इतक्यात अशोकवनाच्या द्वाराशी एक रथ थांबल्याचा आणि बरीच लगबग झाल्याचा ध्वनी ऐकू आला. कोणीतरी महत्वाचं आल्याचं तिला जाणवलं. तिनं पाहिलं, एक अत्यंत रूपवान, कोमल आणि सात्विक व्यक्तिमत्व प्रवेशत होतं. सारं शरीर अत्यंत सुडौल होतं. देहबोलीत कमालीचं मार्दव होतं. तिच्या आगमनानं सारा परिसरच पवित्र, मंगल आणि पुलकित झाल्याचं तिला जाणवलं. महाराणी मंदोदरी. त्रिजटा हळूच कुजबुजली. महाराणी मंदोदरी? सीतेचा श्वासच अडकला. ह्यांचं काय काम इथे? आता याही आपल्याला रावणाच्या अधीन व्हायची सूचना करणार. एका पत्नीवर ही वेळ येणं हे किती विदारक आहे तिला वाटून गेलं. ती सामोरी गेली. तिनं त्यांचं स्वागत केलं आणि त्यांच्या चरणांना स्पर्श केला. त्या सीतेच्या या कृतीनं चक्रावलेल्या दिसल्या. सीतेनं त्यांना आसन दिलं. हातात जलपात्र देत ती त्यांच्या चरणांजवळ बसली तेव्हा त्या संकोचल्याच. म्हणाल्या, जानकी, आपण इथं बसावं. महाराणी, आपण ज्येष्ठ आहात. केवळ वयानच नव्हे तर व्यासंग आणि अनुभवानही. मला आपण असे संबोधू नये. विनंती आहे. मंदोदरीनं पाहिलं. या अनुपम सुंदरीच्या मुखावर अहंकाराचा लवलेशही नाही. रावणासारख्या महाबलाढ्य लंकाधिपतीने दास्यत्व स्वीकारण्याची तयारी दाखवावी याचा गर्व नाही. इतके दिवस या बंदिवासात असूनही हिच्या मुखावर दीनवाणा अथवा भयभीत झाल्याचा भाव नाही. ऐकले होते तशीच आहे ही. वेगळीच मूर्ती आहे विधात्यानं घडवलेली. दोघी एकमेकींकडे पाहत होत्या. काही क्षण रितेच गेले. त्रिजटेनं गोरस आणि काही फळं आणून ठेवली. बाहेर राक्षसी एकमेकींशी कुजबुजत होत्या. महाराणी इथे येतील अशी त्यांना कल्पनाच नव्हती. जानकी, त्या बोलू लागल्या. माझ्या पतीनं जे केलं त्याचं समर्थनही मी करणार नाही आणि एक पतिव्रता या नात्यानं त्यांचा निषेध करण्याचा अधिकारही मला नाही.
त्यांच्या स्वरात मार्दव होतं. त्यांच्या निकट बसल्यावर त्यांच्या कांतीचं तेज तिलाही जाणवत होतं. हे महासती, आपल्यासारख्या परिपूर्ण स्त्रीला सोडून माझ्यासाठी प्राणपणाला लावणं म्हणजे आम्र वृक्षाला सोडून पलाश वृक्षाकडे फळं मागण्यासारखं आहे. मंदोदरीच्या चेहऱ्यावर खिन्नता दाटली. मी तुला महाबली रावण राजाच्या स्वाधीन व्हायला सांगण्यासाठी आलेले नाही. मला तुला प्रश्न करायचा आहे आणि निषेधही. महादेवी, निषेध? तू बुद्धिवंत आहेस. युद्धातल्या महासंहाराची तुला जाणीव आहे. मग हे जानकी, तो हनुमंत तुला भेटून गेला, तो तुला माते माते असे संबोधत होता. होय, मला पुत्रासारखाच आहे तू महाराणी. मग त्याचा स्पर्श तुला वर्जित असण्याचं कारण नव्हतं. युद्धासाठी राम लक्ष्मणांना तो इथे आणू शकतो, तर तो तुला परत नेऊ शकत होता. कितीतरी विध्वंस टळला असता. का नाही गेलीस? आता इथल्या राक्षसी विधवा निपुत्रिक होतील. त्यांच्या नेत्रात अश्रू तरळले. की तुलाच युद्ध हवे होते? प्रतिशोध हवा होता? सीता काही क्षण मौन राहिली. मग तिनं म्हटलं, प्रतिशोधाची कसलीही भावना माझ्या मनात नाही. आणि युद्ध म्हणाल तर आता ते कोणाच्याही हातात उरलेले नाही. कारण आता जो संघर्ष होणार आहे तो दोन संस्कृती, दोन विचारांचा आहे, दोन राजांचा नव्हे. तिनं त्यांना सांगायला सुरुवात केली. एकाच म्यानात दोन खड्ग मावत नाहीत, तद्वतच हे दोन विचार एकाच वेळी पृथ्वी तलावर नांदू शकणारे नाहीत. हे साम्राज्य विस्ताराचेही युद्ध नाही. तसे असते तर सुग्रीवाचा नव्हे तर स्वतःचा राज्याभिषेक घडवून घेतला असता राम लक्ष्मणांनी. लंकेतही असेच घडेल. हा महासंग्राम आहे आणि यात सजीव समूहाचं भवितव्य ठरणार आहे. बरंच काही विस्तारानं स्पष्ट करत ती म्हणाली, आपण दोघी या संघर्षात आता कुठेच नाही आहोत देवी. या गर्तेत सगळेच भरडले जाणार आहोत. मंदोदरी शांतपणे ऐकत होती. मग ती उठली. मी तुझी केवळ क्षमाच मागू शकते जानकी. तिने हात जोडले पण सीतेनं त्यांना अडवलं. नाही देवी, मला आशीर्वाद द्या. माझ्या हातून सारासार विचारानेच कर्म घडावं आणि त्यातून माझ्या वाट्याला येणाऱ्या प्रारब्धाला सामोरं जायचं बळ मिळो, हाच आशीर्वाद द्या. त्याने तिला पोटाशी धरलं. त्यांच्या भविष्यातला काळोख त्यांना जाणवला होता आणि सीतेच्या भाळी लिहिलेला पहाटेचा शुद्ध आणि तेजस्वी सूर्यही. बुद्धिमती आहेस. राम भाग्यवान आहे. एक पतिव्रता म्हणून मी रावणाचं पूजन करते आणि करत राहणार. पण त्या क्षणभर थांबल्या. मग दीर्घ श्वास घेत म्हणाल्या, पण रावण पूजण्याची दुर्बुद्धी कोणाला न हो. आता आपण ज्या क्षणाची आतुरतेने वाट बघत आहोत तो म्हणजे कादंबरी प्रकाशनाचा क्षण. राजहंस प्रकाशित सीता या कादंबरीचे आता आपण प्रकाशन करूया. मराठी साहित्य संमेलनाच्या माजी अध्यक्षा, ज्येष्ठ कवयित्री आणि व्यासंगी साहित्यिक म्हणजेच डॉक्टर अरुणा ढेरे आता सीता या कादंबरीविषयी बोलतील. नमस्कार. सीता या नावाने अभिराम भडकमकरांची नवी कादंबरी
राजहंस प्रकाशनासारख्या मान्यवर आणि दर्जेदार प्रकाशन संस्थेच्या वतीने आत्ताच प्रकाशित झाली आहे. याआधी मराठीमध्ये खरं तर सीतेवर काही कथा कादंबऱ्यांचं लेखन झालेलं आहे, म्हणून उत्सुकता आहे ती अभिराम भडकमकर नव्याने आता या कादंबरीमध्ये काय मांडणार आहेत याची. कारण रामायण काय किंवा महाभारत काय यांच्याविषयीची नवी मांडणी हे साहित्यकारांच्यासाठी नेहमीच एक आव्हान राहिलेलं आहे. ही दोन्ही महाकाव्य ज्यांना आपण दिव्य इतिहास असं म्हणतो ती काही हजार वर्षांपूर्वीची आहेत आणि कोणत्याही एका विशिष्ट प्रदेशाची नाही आहेत. ती भारतीय भूमीवरच्या सगळ्या जनमानसाने या दोन्ही महाकाव्यांना आपलं म्हटलेलं आहे. त्यामुळे रामायण हा शब्द खरं तर एकवचनी नाही. त्याची मूळ रचना वाल्मिकींनी केलेली आहे, पण संस्कृतातही पुढे त्याच्याच आधाराने अनेक नवी रामायणं रचली गेली. याची एक स्वतंत्र परंपरा निर्माण झाली आणि वेगवेगळ्या प्रेरणांनी वेगवेगळ्या दृष्टिकोनांमधून ही रामकथा पुन्हा पुन्हा अनेकांच्याकडून मांडली गेली. काळावर मात करणारं शाश्वत असं काहीतरी त्या कृतीमध्ये आहे. नक्कीच आहे. त्या शाश्वताचे बाह्याकार म्हणजे त्याची बाहेरची रूपं ही बदलत जातात, पण त्याचा जो गाभा आहे तो भारतीय मूल्यसंचिताचा गाभा आहे आणि त्या गाभ्याला स्पर्श करण्याची धडपड ही रामायणाच्या अनेक भाष्यकारांनी सतत केलेली आहे. अनेक श्रेष्ठ आणि सृजनशील अशा प्रतिभावंतांनी केलेली आहे. आपापल्या कुवतीनुसार अशी धडपड करणारे जे आहेत त्यांच्या मांदियाळीत आता अभिराम भडकमकर हेही दाखल झालेले आहेत. रामायणावरच्या पूर्वरचित अशा कृतींचं तशा लेखनाचं त्यांनी उत्तम वाचन केलेलं आहे आणि आपल्याला काय मांडायचं आहे याचा स्वच्छ आलेख त्यांच्या मनामध्ये आहे. पण या काळामध्ये त्यांना रामकथा कशी दिसली आहे, कशी जाणवली आहे ती नव्याने पुनःकथित करण्यासाठी आणि तिच्यातल्या शाश्वताच्या कोणत्या बाजूला कोणत्या अंगाने त्यांनी स्पर्श केलेला आहे हे पाहण्यासाठी ही कादंबरी आपण वाचली पाहिजे असं मला वाटतं. सीतेला केंद्रवर्ती ठेवून त्यांनी रामकथा पुन्हा सांगितली आहे. तेव्हा खरं तर या प्रयत्नाचा अंधुकसा अंदाज नावावरूनच आपल्याला येतो आलेला आहे. सीता आजवर आपल्याला दिसली ती मुख्यतः मूक आणि सोशिक अशी सीता. वाल्मिकींना अगदी जन्मापासून दिसलेली सीता ती आहे आणि तिला समजून घेताना उत्तरकांडाचाही एक नवा अन्वयार्थ या कादंबरीमध्ये अभिराम भडकमकरांनी लावलेला आहे. या कादंबरीत रामायण कथेला अनेक पातळ्यांवर नव्याने पुनर्घटित करण्याचा मला वाटतं यशस्वी प्रयत्न भडकमकरांनी केलेला आहे. मग तो रामाने केलेला धनुर्भंग असो, अहल्येचा पुनरुद्धार असो किंवा कैकई, मंदोदरी, उर्मिला, वाल्मिकींचा हात न सोडताही यांची एक नवी घडण, या पात्रांची एक नवी उभारणी भडकमकरांनी या कादंबरीमध्ये केली आहे. सीतेला तर त्यांनी एक प्रज्ञावंत आणि समर्थ अशा स्त्रीच्या रूपात पाहिलेलं आहे. या कादंबरीतली सीता ही विचारांनी परिपक्व आहे, बुद्धिमती आहेच, पण विवेकीही आहे आणि मूल्यनिष्ठही आहे. शिवाय रामसीतेचं प्रेम हे संस्कृतीनेच हातात दिलेल्या कल्याणकारी मूल्यांच्या पायावर उभं राहिलेलं प्रेम आहे. त्यामुळे समजुतीवर आणि विश्वासावर आधारलेलं स्त्री पुरुषांमधलं एक समंजस आणि प्रगल्भ असं प्रेम तुम्हाला या कादंबरीमध्ये रामसीतेच्या नात्याच्या निमित्ताने बघायला मिळतं. रामाचं राजेपण हे राज्ञी सीतेने कसं स्वीकारलेलं आहे याचाही फार सुंदर आलेख या कादंबरीमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. राम राजा होता. त्या राजेपणाचे अनेक उन्नत अर्थ, नाना प्रकारचे शोभन अर्थ नाना पातळ्यांवर कसे आहेत ते त्यांच्या राजसत्तेमध्ये, रामाच्या राजसत्तेमध्ये प्रतिबिंबित झालेले भडकमकरांनी पाहिलेले आहेत. आणि जिथे राजा हा प्रजेचा सेवक आहे किंवा जिथे सत्ता हा भोग नसून ते आपलं कर्तव्य आहे, आपली जबाबदारी आहे, ही व्यक्तिगताला दिलेली तिलांजली म्हणजे आपल्या स्वातंत्र्याचा संकोच नाही,
इथे आत्मपरीक्षण केलं पाहिजे असं जर वाटत असेल तर असं म्हणणारा राजा इथे तुम्हाला दिसतो. त्यामुळे शुद्ध आचरण आहे किंवा प्रजेवरचं प्रेम आहे, तिच्या सुखदुःखांची एकरूप होणं आहे, या प्रकारे राजशाहीचे अर्थ इथे उलगडत नेलेले आपल्याला लेखकांनी दिसतात. राम रावण संघर्षाकडे सुद्धा भडकमकर फार वेगळ्या तऱ्हेने पाहतात. म्हणजे हा एकाच्या पत्नीला दुसऱ्याने पळवून नेणं आणि त्यासाठी केलेला व्यक्तिगत दुःखातून निर्माण झालेला संघर्ष नाही आहे. हा मोठा सांस्कृतिक संघर्ष आहे. अशा खूप व्यापक पटावरती त्यांनी हा संघर्ष पाहिलेला आहे. म्हणजे विविध मतांचा आदर करणं, भावनांचं दमन नव्हे तर नियमन करणं की म्हणजे नीती आहे. स्वतःच्या बरोबर दुसऱ्याच्या जगण्याचाही आदर करणं, प्रेमावर आणि त्यागावर विश्वास ठेवणं, हे एक सांस्कृतिक मूल्यभान ज्यांच्याजवळ आहे अशांची एक संस्कृती, एक जीवनरीत. आणि त्याचबरोबर त्यांच्यासमोर संयम म्हणजे तारुण्याचा क्षय किंवा अनिर्बंधता म्हणजे स्वातंत्र्य किंवा मर्यादा पालन म्हणजे भीरुता असं समजणाऱ्यांची एक संस्कृती. या दोन संस्कृतींच्या संघर्षाच्या एका मोठ्या विशाल पटावर अनेक छोटे छोटे संघर्षही त्यांनी खेळवलेले आहेत. म्हणजे दोन भिन्न विचारधारा असणाऱ्या बुद्धिवंतांच्या मधले संघर्ष आहेत किंवा जीवनाकडून केल्या जाणाऱ्या वेगवेगळ्या व्यक्तींच्या वेगवेगळ्या अपेक्षांमधले संघर्ष आहेत किंवा विचार आणि विकारांमधले संघर्ष आहेत, व्यक्ती आणि समूहामधले संघर्ष आहेत. असे छोटे छोटे संघर्षही या एका मोठ्या पटावरती भडकमकरांनी खेळवलेले आहेत. या संघर्षामध्ये सुद्धा असं लक्षात येईल की अंतिम विजय हा महत्त्वाचा नाही आहे, तर महत्त्वाच्या आहेत त्या संघर्षासाठी घेतलेल्या भूमिका, आणि विजय आहे तो त्या भूमिकांचा विजय आहे. त्यासाठी जी किंमत चुकवण्याची तयारी व्यक्तींनी दाखवलेली आहे त्यांचा विजय आहे. रामाच्या व्यक्तिमत्वाची उभारणी खरं तर याच प्रकारे या कादंबरीमध्ये केली गेली. आणखी दोन महत्त्वाची सूत्र पूर्ण कादंबरीभर खेळवलेली दिसतात आपल्याला भडकमकरांनी. ती म्हणजे बुद्धिमंतांच्या अस्तित्वाचं आणि समाजातल्या अस्तित्वाचं आणि त्यांच्या कर्तव्यभानाचं सूत्र. हेही या कादंबरीमध्ये सबंध कादंबरीभर असं त्यांनी खेळवलेलं सूत्र आहे. आणि दुसरं आहे ते कलाकृतीच्या निर्मितीचं आणि त्या कृतीच्या निर्मात्याच्या असलेल्या नात्याचं, परस्पर नात्याचं, म्हणजे निर्मिती आणि निर्माता यांच्यामधल्या नात्याचं सूत्र. अशी दोन महत्त्वाचे सूत्र पुन्हा यामध्ये खेळवलेली दिसतात. कोणत्याही समाजात बुद्धिवंतांचं स्थान हे फार महत्त्वाचं असतं हे आपण सगळेच जण जाणतो. समाजमानस ही एक अजब गोष्ट आहे. त्या समाजमानसावर प्रभाव टाकणारे बुद्धिवंत अनेकदा समाजाला योग्य दिशा दाखवतात, प्रगतीच्या मार्गावर उजेड आणतात. काही वेळा याच बुद्धिवंतांच्याकडून समाजाची दिशाभूलही केली जाते. भडकमकरांनी बुद्धिवंतांच्या अशा दोन्ही प्रकारच्या प्रवृत्तींवर प्रकाश टाकलेला आहे. भ्रष्ट विचारवंत हे प्रजेचे खरे शत्रू असतात. बुद्धिवंतांच्या शब्दावरचा प्रजेचा विश्वास उडणं हा बुद्धिवंतांचा मोठा पराभव असतो. किंवा राजा कर्तव्य विसरला तर विद्यावंतांना ते काम करावं लागतं. अशी त्यांची विधानं अतिशय मार्मिक आहेत असं आपल्याला दिसेल. दुसरं महत्त्वाचं सूत्र आहे ते निर्माता आणि त्याची निर्मिती यासंबंधीचं. वाल्मिकी आणि त्यांची रामकथा. अस्तित्वाचं स्वरूप, प्रयोजन आणि अर्थ शोधता शोधता रामकथेला सुरुवात झाली आणि हळूहळू वाल्मिकींनी निर्माण केलेली पात्र, आधी जी वाल्मिकींच्याच मनबुद्धीचा, भावनांचा, विचारांचा अंश बनलेली होती, ती पात्र स्वतःच्या प्रकृती धर्मानुसार आणि आपल्या स्वतःच्या जीवनदृष्टीनुसार चालायला लागली. निर्माता म्हणून वाल्मिकींचं आणि रामकथेचं नातंही मग हळूहळू बदलायला लागलं. त्याचा फार छान आलेख, फार चांगला आलेख भडकमकरांनी काढला आहे. निर्मिती मोठी होत जाताना निर्माताही हळूहळू समृद्ध होत जातो, मोठा होत जातो, पण तिच्यापेक्षा वेगळा होत जातो आणि तिचं भव्य रूप हे स्वतःच तिच्यापासून अलग होऊन पाहायला लागतो. तिच्यापासून असणारी ही निर्मात्याची अलगता म्हणजे
नाळ तोडून स्वतंत्र झालेल्या मुलाचे आपल्या आईशी असलेल्या नात्यासारखे आहे असं मला वाटतं. तेही या कलाकृतीमध्ये तुम्हाला उत्तम पाहायला मिळतं. पुष्कळ बोलता येईल खरं म्हणजे, पण शेवटी एक समर्थ, कणखर आणि तेजस्वी अशी सीता या निमित्ताने त्यांनी आपल्यासमोर आणलेली आहे. स्वतःचं सामर्थ्य ओळखणारी, जिला आत्मभान आहे अशी सीता नव्याने समोर आणलेली आहे. आणि वर्तमानातल्या भारतीय स्त्रीचा चेहरा हा तिच्यासारखा असेल, आहे, असावा अशी एक असोशी आपल्या मनामध्ये निर्माण केली आहे. आणि जागृत बुद्धी फार काळ कुणाच्या अंकित राहत नाही असा दिलासाही आपल्याला दिलेला आहे. त्यासाठी त्यांना मनापासून धन्यवाद देते. आणि या पुस्तकाच्या अनेक आवृत्त्या तर मराठीत निघाव्यातच, पण हिंदीतून आणि इंग्रजीतूनही हे साहित्य, ही कलाकृती ही भारतभरच्या वाचकांच्यापर्यंत पोचावी अशीही इच्छा व्यक्त करते. यापुढील अभिवाचन सादर करतायत मराठी माणसाला ऑस्करचे स्वप्न दाखवणारे ज्येष्ठ अभिनेते श्रीयुत अरुण नलावडे. तातडीनं भरवलेल्या राजदरबारात मंत्रीगणांनी कैकईच्या वरांचा प्रस्ताव साफ धुडकावून लावला. राजदरबारात एकीकडे संतापही होता, तर दुसरीकडे या प्रसंगातून बाहेर कसं पडायचं याची चिंताही होती. महाराज दशरथ तर हतबल होऊन सिंहासनावर बसले होते. राम लक्ष्मण एका आसनावर बसले होते. त्यांच्या मागे सीता आणि उर्मिला होत्या. तातडीनं बोलावलेल्या सभेत समस्त मंत्रीगण उपस्थित होते. हे दोनही वर नाकारायचे यावर दुमत नव्हते, फक्त ते कोणत्या शब्दात यावरच खल सुरू झाल्यासारखे दिसत होते. एक एक मुत्सद्दीत तोडगे काढू लागले. लक्ष्मण क्रोधाने थरथरत असला तरी स्वतःवर संयम बाळगून होता. राम शांत होता. उर्मिलेच्या चेहऱ्यावर या सगळ्याचा अर्थच लागत नसल्याचे भाव होते. यातून काय तोडगा निघेल ग? तिनं सीतेच्या कानाला लागत विचारलं. यातला कुठला तोडगा तुला योग्य वाटतोय? सीतेचा चेहरा गंभीर होता. तिने म्हटलं, राज दरबारात आहोत आपण. राजनीती विलक्षण असते ग. निघणारा तोडगा योग्य असेलच असं नाही, न्याय्य असेलच असंही नाही. सभेतले मुत्सद्दी तो न्याय कसा आहे हे भासवण्यात बुद्धीची पराकाष्ठा करतील. आता इतक्या सेनापती उठून उभे राहिले. महाराज, हा वर दिला गेला तेव्हा जवळपास कोणीही नव्हतं. त्यामुळे राणी कैकईनं हे सिद्ध करणं अवघड जाईल. आपण सरळ वर दिल्याचेच नाकारू शकता. आणि हे असत्य संभाषण राज्याच्या भल्यासाठी केले असल्याने त्याचे पाप आपणास लागत नाही. लक्ष्मणाला हे पटले. तो या मुद्द्याचं जोरदार समर्थन करणार इतक्यात रामच म्हणाला, स्वप्नात राज्य दान केलं तरी स्वप्न संपताच प्रत्यक्षातही ते राज्य दान करून टाकल्याचीही उदाहरणं आहेत आपल्याकडे. मग एक ज्येष्ठ मंत्री मणिरत्नाकर उभे राहिले. म्हणाले, जर असत्य भाषण करायचं नसेल तर काही तांत्रिक मुद्द्यांचा विचार करून हे संकट टाळता येईल. त्यांच्या मुत्सद्दीपणाची ख्याती असल्याने सभा अत्यंत आशेनं त्यांच्याकडे पाहायला लागली. पण मी कसलीही पळवाट काढणार नाही, दशरथ महाराज म्हणाले. त्यांच्या स्वरात वैफल्य होते, नैराश्य होते. हा दिवस पाहावा लागेल, त्यापेक्षा मृत्यूनं का नाही आलिंगन दिलं असंच जणू त्यांचा चेहरा विचारत होता. आता पुढे झाले पाहिजे हे अमात्य सुमंत्रांनी ताडले. ते उभे राहिले. शांत स्वरात बोलू लागले, महाराज, नम्रपणे एक विचार मांडू इच्छितो, आज्ञा असावी. महाराजांनी मान डोलावली. त्यांचा चेहरा काळवंडला होता. हा आपला कौटुंबिक मुद्दा आहे. संपूर्ण राज्याला त्यासाठी वेठीस धरण्याचा अधिकार आपणास आहे का? राज्याच्या हिताला प्रथम प्राधान्य देणे हे राजाचे कर्तव्य असताना अशा वैयक्तिक वचनांना या सभेनं का महत्व द्यावे? मुद्दा महत्वाचा होता. सभा क्षणभर मौन झाली. हा मुद्दा फार महत्वाचा होता. राजाला राजधर्म सांगणारा होता.
महाराजही विचारात पडल्याचे पाहून सुमंत्राने अजून एक खेळी केली. आता तात्विक चिंतनाला भावनेचीही जोड देण्याची वेळ आली आहे हे त्यांना दिसत होते आणि त्यांनी आपला चेहरा वळवला सीतेकडे. राम आणि महाराज दशरथ रघुकुळाच्या या रीतीचा आदरच व्हावा असेच म्हणतील, पण नव्याने या घरात आलेल्या सीतेला हे पटणार नाही. तिच्याकडूनही या निर्णयाला विरोधच होईल आणि मग काम सोपे होईल अशी पक्की खात्री बाळगत अत्यंत मृदू आणि आत्मीयतेनं भरलेल्या स्वरात ते म्हणाले, सीते, जनककन्ये, या नगरीत तू आलीस आणि आम्ही तुझे स्वागत हे असे केले, याबद्दल क्षमा असावी. पण तूही मिथिलेच्या पाठशाळेत राज्यशास्त्राचा आणि राजनीतीचा अभ्यास केला आहेस. तूही आपले मत मांडावेस असे मला वाटते. आता सीतेकडूनही महाराजांना विनवले जाईल आणि मग त्यांच्या आदर्शवादाचा महाकाय पर्वत ठासळवणे सोपे होईल. असंख्य शस्त्रांनी जे होत नाही त्याला स्त्रीचे 2 अश्रू पुरतात. सीतेच्या भावनेचा बाण फुटेल या अपेक्षेनं ते ऐकू लागले. सीता विनम्रपणे उभी राहिली. तिने हात जोडून सर्वांना वंदन केले. तिचा स्वर दाटून आला होता. पापणे आड लपवलेले अश्रू सगळ्यांना जाणवत होते. सुमंत्र आश्वस्त मुद्रेने पाहू लागले. रामानं तिच्याकडं कौतुकाने पाहत मान डोलावत खुणेनच तिला स्पष्टपणे बोलण्याची खूण केली. मी जनककन्या आता या कुळाची स्नुषा म्हणून प्रवेशते आहे. मिथिलेप्रमाणेच इथेही आपण स्त्रियांचा असा सन्मान करता हे पाहून मला हर्ष होतोय. माझे मत मांडण्याआधी मला महाराजांना एक प्रश्न विचारायचा आहे. सभा शांत होती. आपल्या नवविवाही स्नुषेची शालीनता त्यांना मोहित करून गेली. महाराजांनी तिला अनुज्ञा दिली. महाराज, आपण वचन दिले ते शब्द काय होते याचे स्मरण आहे का आपल्याला? सुमंत्र क्षणभर संभ्रमात पडली. त्यांना अशा संवादाची अपेक्षाच नव्हती. ते विनवणी अश्रुपात यांच्या प्रतीक्षेत होते. होय सीते, महाराज क्षीण स्वरात सांगू लागले. सारथ्याच्या मृत्यूनंतर रणात माझा रथ अत्यंत चतुराईनं हाकला तिनं. 1-2दा तर रथाची दिशा बदलल्यामुळेच मी वाचलो. अन्यथा बाणाने माझ्या हृदयाचा मस्तकाचा वेधच घेतला असता. मी कैकेयीला म्हटलं. सभा निर्जीव असल्यासारखी स्तब्ध होती. प्रिये, आज तू अयोध्येच्या राजाचे प्राण वाचवून समस्त अयोध्येवरच उपकार केले आहेस. अन्यथा आज सिंहासन रिकामे झाले असते. आपल्याला अजून संतती नाही, त्यामुळे रघुकुळ निर्वंश झाले असते. रघुकुळाचा राजा या नात्यानं मी तुला वचन देतो की महाराज. सीतेनं त्यांना अडवलं. शब्द गेला आहे तो अयोध्येच्या राजाकडून. आता सिंहासनावर कोणीही बसले तरी त्याला तो पूर्ण करावाच लागेल. सुमंत्र शक्तिपात झाल्यासारखे आसनावर कोसळलेच. रामाच्या चेहऱ्यावर स्मित उमटलं. दशरथ महाराजांच्या मुखावर वेदना दिसायला लागली. लक्ष्मणाचा चेहरा कसानुसा झाला. उर्मिला गोंधळली होती. मंत्रीगणाच्या चेहऱ्यावर विस्मय दाटला आणि सभेत एकच गोंधळ उडाला. या सगळ्याच्या परिणामांचा विचार केला आहे का सीते? आदर्शाच्या ओझ्याखाली कित्येक राज्य अस्ताला गेली आहेत. ज्येष्ठ मंत्री मणिरत्नाकरांनी आपला रोष व्यक्त केला. महोदय, शत्रू पक्षाला सामोरं जाताना साम दाम दंड भेदाचा उपयोग क्षम्य असतोच. पण आपल्याच परिवारातील एका व्यक्तीला दिलेलं वचन मोडून सीता पुढे बोलू लागली. जर वचन मोडले तर एकाच वेळी अयोध्येच्या सिंहासनाला डाग लागणार आहे आणि कुटुंबात वैमनस्यही वाढणार आहे. आता सर्वच हातून सुटल्यासारखं झालं होतं.
तरी शेवटचा प्रयत्न म्हणून सुमंत्र म्हणाले, रामा, तुझं सिंहासनावर न बसणं एक वेळ आम्ही स्वीकारूही, मनाविरुद्ध का असेना स्वीकारू, पण ऐन तारुण्यात 14 वर्षे अरण्यात वनवासात एकट्यानं आयुष्य घालवणार तू एकाकी? राम एकटे असणार नाहीत. सीतेचा खणखणीत स्वर सभेत घुमला. मीही त्यांची सोबत करीन. कैकेयी मातेच्या मागणीत एकट्यानं वनवासात जावे असा उल्लेख नाही. रामानं संपून तिच्याकडे पाहिलं. संपूर्ण सभेची जणू वाचाच बसली. आता मात्र महाराजांच्या भावनेचा बाण सुटला आणि ते हा राम हा सीते असं म्हणत सिंहासनावरच कोसळले. तर रसिक हो, धन्यवाद. आज तुमच्या साक्षीने आणि उपस्थितीने सीता या कादंबरीचा पुस्तक प्रकाशन सोहळा संपन्न झाला. सीता ही कादंबरी आजपासूनच महाराष्ट्र आणि गोवा येथील प्रमुख पुस्तक विक्रेत्यांकडे उपलब्ध झाली आहे. आणि त्याचबरोबर ही कादंबरी आपल्याला घरबसल्या मिळवायची असेल तर राजहंस प्रकाशनाची वेबसाईट आणि ॲप यांना जरूर भेट द्या. शिवाय या कार्यक्रमाविषयीच्या आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आणि कादंबरी वाचून झाल्यानंतर राजहंस प्रकाशनाला इंस्टाग्राम आणि फेसबुकवरती फॉलो करायला विसरू नका.